महाराष्ट्राच्या शासन प्रशासन व्यवस्थेमध्ये हे कंत्राटीकरणाचं वीज जे आहे ते काँग्रेसने पेरण्यास सुरुवात केली आणि त्याला धोरणात्मक निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे या सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन हे संपूर्ण विष हे महाराष्ट्राच्या शासन प्रशासनातील कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून पसरवण्याचं काम केलं। या माध्यमातून जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जे समाजातील वंचित घटक आहे यांना त्या महाराष्ट्राची या देशाची सेवा करण्यासाठी त्या नोकरीच्या माध्यमातून जी संधी दिली होती ते कंत्राटीकरण आणून या महाराष्ट्रामधून या उद्धव ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण हे संपवण्याचं काम या धोरणात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पद्धत आणून त्यांनी केलेलं आहे। सुरुवातीपासून ठाकरे घराण्याची ही आरक्षण विरोधी भूमिका आहे। त्यांनी मराठ्यांचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण संपवलं, मागासवर्गीय समाजाचं पदोन्नतीमधलं आरक्षण संपवलं, ओबीसीचं आरक्षण घालवण्याच्या प्रयत्नात होते। त्या कालावधीमध्ये आज जर हे सरकार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार जर आलं नसतं तर महाराष्ट्रामधलं हे जे समाजातल्या वंचितांसाठी जे आरक्षण आहे हे संपवण्याचं काम या ठिकाणी या उद्धव ठाकरेंनी केलं असतं। मी धन्यवाद देतो शिंदे सरकारला, फडणवीस सरकारला आणि अजित पवार सरकारला की त्यांनी हा धोरणात्मक निर्णय रद्द करून या महाराष्ट्राच्या शासन प्रशासनामध्ये जी कंत्राटी पद्धत आहे ते पुसून काढण्याचं काम या तिघांनी केलेलं आहे। धन्यवाद। त्याच्यामुळे मी या सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी युवकांसाठी हा निर्णय घेतला आहे। लाखो युवक युवतींना याच्यामध्ये न्याय भेटेल आणि या निर्णयाचं जे रद्द करण्याची घोषणा केली त्याच्यामुळे अनेक युवक युवतींना चांगला रोजगार भेटेल असा विश्वास मला आहे। भारतीय जनता भरतीचा निर्णय हा ठाकरे सरकारच्या वेळेस घेण्यात आला होता आणि हे पाप ठाकरे सरकारच्या काळातलं आहे, पण चोराच्या उलट्या बोंबा या आपण सतत बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मी माननीय फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टचा निर्णय कॉन्ट्रॅक्ट भरतीचा रद्द केला आहे। बघितलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी भरतीचा निर्णय आहे तो ठाकरे सरकारच्या वेळेमध्ये घेतला गेला, पण चोराच्या उलट्या बोंबा या सातत्याचा प्रकार आपण बघतोय आणि माननीय फडणवीस साहेबांनी याच्या संदर्भातला कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय स्पष्ट खुलासा केलेला आहे। मी माननीय फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या संदर्भातलं काल घोषणा केलेली आहे आणि या सरकारने माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये हा जो कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा निर्णय आहे हा रद्द केलेला आहे, जेणेकरून लाखो तरुण तरुणींना आता रोजगाराची एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांच्या हक्काची संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगाराची उपलब्धता या तरुण तरुणींना भेटेल। माननीय मोदीजींनी परवा दिवशीच ज्या स्किल डेव्हलपमेंट संदर्भातली योजनाची जाहीर केलं होतं, जे मंगलप्रभाजी लोढा यांच्या नेतृत्वामध्ये त्याचं जाहीर झालं, त्याच्यामध्ये जे लाखो तरुण तरुणींना मार्गदर्शन भेटणार आहे त्यांना त्यांच्या कौशल्याच्या संदर्भातलं जे रोजगार उपलब्ध भेटेल ते या निर्णयामधनं जे शासन आता करणार आहे त्याच्यामधनं निश्चितपणे भेटेल असा विश्वास मला आहे आणि मी शासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो। कालच देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या वेळेला ठेकेदार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली होती आणि हा जो काही ठेकेदार पद्धतीने भरती करण्याचा जो काही काँग्रेसच्या कालावधीत निर्णय झाला होता तो निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा रद्द केलेला आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हे जे पाप आहे हे काँग्रेस आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने केलेलं होतं आणि ती ठेकेदार पद्धत ही देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ GR काढून रद्द केलेली आहे आणि सर्व GR हे प्रेसच्या समोर सादर केलेले आहेत। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो। तरुणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल निगेटिव्ह मीडियावर ट्रोल करण्याचं काम या ठिकाणी
शरद पवार आणि उद्धव ठाकरे करतात त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो. या ठिकाणी तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालू होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या सरकारचं गेल्या 25 वर्षांमध्ये जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं नुकसान गेल्या 2 वर्षांपूर्वी झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक चुकीचे निर्णय घेतले गेले आणि त्यातलाच हा एक निर्णय होता की कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा. वास्तविकपणे देवेंद्रजी फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये मलिदा खायला मिळणार होता ती कंत्राट पद्धतीने भरती त्यांनी रद्द केल्यामुळे आता सगळ्यांना पोटशूळ उठलेला आहे आणि म्हणून चांगल्या चाललेल्या सरकारच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी पिल्लू सोडून इथल्या जनतेला अस्वस्थ करण्याची अत्यंत केविलवाणी धडपड 2 नेत्यांची सुरू आहे. पण या देशातली, या राज्यातली जनता ही अत्यंत सज्ञान आहे. त्यांना कळतंय की हे सगळं काय आहे आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्तरावरचा तरुण अजिबात डिस्टर्ब झालेला नाही आहे, कारण त्याला देवेंद्र फडणवीस या नावावरती विश्वास आहे. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रास्त आहे, योग्य आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता मोठ्या प्रमाणावरती उभी आहे आणि कदाचित याचंच दुःख झालं आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचे, कुठल्याही स्तरावरचे स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचं खापर देखील देवेंद्र फडणवीसांवर फोडलं जातं आहे. परंतु तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना विनंती करायची आहे, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे जनतेच्या समोर आणलेल्या आहेत. त्यांच्या निर्णयावरती आमच्या सगळ्यांचाच आणि युवकांचा देखील विश्वास आहे. युवकांनी आश्वस्त राहावं की या नोकर भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार याच्या पुढच्या काळामध्ये होणार नाही. जो सक्षम आहे, जो योग्य आहे त्याला रोजगाराची संधी फडणवीस आणि शिंदे सरकारमध्ये 100% मिळणार आहे. परंतु हे सगळं घडवून आणण्याचा आणि बेरोजगार युवकांना हाताशी धरून महाराष्ट्र अस्वस्थ करणाऱ्यांचा हेतू मात्र याच्या पुढे अजिबात यशस्वी होणार नाही हे त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे समजून घ्यावं.